कोल्हापूरच्या म्हातबा रोडची खरेदी म्हणजे विषय जरा हार्डच बरं का. आज गेले होते म्हातबा रोडला खरेदीला. घरी आल्यावर स्वयंपाकाचा आला भयंकर कंटाळा. आईसाहेबांनी आणि बाळराजांनी तवा पुलावसाठी दिली मंजुरी. पण अहोंचं वेगळंच, अगं भाजी चपाती कर की. हे ऐकताच आईसाहेबांनी अहोंना असा दम भरला, गप पुलाव खायला तयार झाले बरं का. आईसाहेब म्हणाल्या, अरे जरा बाहेरची परिस्थिती बघ, लोकांना घरचं खायला मिळेना. अरे कुणाकुणाला तर बायको पण मिळेना. एवढी चांगली बायको मिळाली, तिची जरा कदर कर. अहो मग काय, माझं काम झालं बरं का. मी अंबाबाईचा उदो उदो म्हणत किचनमध्ये गेले आणि घेतला पुलाव करायला. बासमती तांदूळ मस्तपैकी घ्यायचा धुवून, मीठ आणि तेल टाकून 80% घ्यायचा शिजवून. आता हा 80% शिजलेला भात मस्तपैकी ताटलीत टाकून गार करत ठेवायचा आणि करायची फोडणीची तयारी. फोडणीमध्ये टाकायचं जिरे, मोहरी, तमालपत्र, कांदा, टमाटा, शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, हिरवे मटार आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे हिरवी मिरची. आता हे छान घ्यायचं परतून. परतलं की यात टाकायचा 1-1.5 चमचा पावभाजी मसाला. भात शिजताना मीठ टाकलंच आहे, तरी पण भाज्यांसाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि लगेच टाकायचा गार झालेला भात. आता हे छान परतून घ्यायचं आणि त्यावर पिरायचा लिंबू. नाव जरी तवा पुलाव असलं तर करायचं मात्र कढईतच आहे बरं का. झक्कास असा तवा पुलाव झाला बरं का तयार. माझ्यासारख्या सासूबाई सगळ्यांनाच मिळत. अंबाबाईचा उदो उदो बरं का.